व्यंकटेश माडगुळकर. आता अर्जुना थकला होता. त्याचे भरत आले होते. हे त्याचे त्याला उमगले होते आणि त्यामुळेच त्याला उदास उदास वाटत होते. प्रपंचाच्या उसाभरणीतून तो आता अलग होऊ पाहत होता. घरात काय आहे काय नाही याची चौकशी सुद्धा करत नव्हता. म्हातारपणी आपली आबाळ होते म्हणून कुणापाशी कधी कुरकुरत नव्हता. फारशी कुणाशी कधी बोलत नव्हता. घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात हातपाय आखडून विचार करीत बसत होता. सून देईल ते खात होता आणि मुक्यानेच नातवंडांच्या पाठीवरून हात फिरवित होता. अर्जुनाचा लेक आणि सून ही भली पोरे होती. म्हाताऱ्याला त्यांनी कधी हिडीस पिडीस केले नाही. आपल्या परीने ती त्याला सुखच देत होती, जपत होती. पण अर्जुना उदास होता. या प्रपंचात पोराबाळांच्या धबडग्यात त्याचा जीव आता रमत नव्हता. त्याला कसनुसे वाटत होते. काळजात कालवा कालव होत होती. या मायाजाळातून आता आपण निसटून जावे असे त्याला वाटत होते. हयातभर पोटासाठी कष्ट केले. ह्या टीसभर डाबरा भरण्यासाठी नाना भानगडी केल्या. चहाड्या केल्या, लबाड्या केल्या, निंदा केली. मतलब साधण्यासाठी चांगल्याला वाईट म्हटले आणि वाईटाला चांगले ठरवले. अशी जाणीव होऊन त्याला कसनुसे वाटत होते. त्याच्या काळजाची कालवाकालव होत होती. आता बसता उठता तो हरी हरी म्हणे. देवळात हरिविजयाचे वाचन चालू होते. दिवस मावळताच 2 घास पोटात ढकलून आणि कांबळे पांघरून अर्जुना देवळा पुढच्या धुराळ्यात बसे. ध्यान देऊन पोथी ऐके. मास्तरने सांगितलेला अर्थ त्याला पटे. हा नरदेह केवळ मातीचे मडके. त्याला जपण्यात शृंगारण्यात काहीच फायदा नाही. हा संसारही मिथ्या आहे. त्याच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवू नये. सर्वात एक हरिनाम तेवढे सत्य आणि त्याच्या वाचून गती नाही. हे पोथी वाचणाऱ्या मास्तरचे बोल अर्जुनाच्या मनाला पटले होते. एकटा दुकटा बसून तो हरिनाम गाई. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हा ज्ञानोबारायांचा अभंग म्हणता म्हणता त्याच्या हृदयाचा कंद उन्मळून येई. सुरकुतल्या गालांवरून पाण्याचे ओघळ ओसंडत. आता एकदा पंढरीला जावे. चंद्रभागेत हा बरबटलेला देह बुचकाळावा. संतांचे चरण धरावेत. मन तृप्त होईपर्यंत टाळ मृदुंगाचा गजर ऐकावा. पांडुरंगाचे नाव ऐकावे. मंगळवेढ्याच्या कुसवाखाली दडपून ज्याला हरीने आपल्या पायापाशी नेले त्या चोखाची समाधी पाहावी. पाषाण करी पायरीच्या मिशे तुझ्याद्वारी वसे ऐसे करी असे बोललेला तो नामा ज्या पायरीखाली झोपला त्या पायरीवर तुळशीमाळा वाहाव्यात. लोटांगणे घ्यावी आणि सुंदर ते ध्यान डोळ्यांनी पाहावे. त्या सावळ्या श्रीमूर्तीच्या पायांवर डोके ठेवावे. रंगशिळेवर नाचावे आणि रावळात उभे राहून अहोरात्र विठ्ठल नामाचा गजर करावा असे त्याला वाटू लागले. म्हणून नेट धरून तो एका रात्री लेकापाशी बोलला. अरे मी पंढरीला जातो. मला एक बार देवदर्शन घ्यावं वाटतं. या लेक नुकताच गावातून तुकडे मागून आला होता. पागुटे काढून भुईवर बसला होता. त्याचा लहानगा पोरगा त्याच्या मिशा उडीत होता. बापाचे हे बोलणे ऐकताच पोराला मांडीवर ओढून त्याचा मुका घेतो म्हणाला, यो थकिस्त देह घेऊन कुठं जाशील? तुझ्यानं वाटचाल होणार नाही. सून तान्हे पोर पाजित होती. ती म्हणाली, अव अगोदर तरी बोलायचं. आपल्या गावची समधी वारकळी मंडळी गेली. आता सोबत कुणाची आणि एकलं कसं जाणार? अर्जुनाला नीट ऐकू आले नाही. कानाला हात लावून तो लेकापाशी सरकला आणि म्हणाला, का म्हणलास पोरा? मग लेकाने आवाज चढवला. म्हाताऱ्याच्या कानापाशी तोंड नेऊन तो ओरडला, वारकरी माणसं कवाच गेली. तुला सोबत कुणाची? आणि आता थकलास
12 कोसाची वाटचाल तुझ्यानं होणार कशी? सून बोलली, आणि वारीच्या दिवसात मायंदळ गर्दी असती, रोगराई असती, आमळदार धरून टोचत्यात, दंडात सुई खूप असत्यात, म्हाताऱ्यांचा निभाव लागत नाही तिथं. भुईशी हात ठेवून लेकाकडे बघत अर्जुनाने उत्तर दिले, अरे जाईल बसत उठत, इठुबा दिल माझ्या पायाला बळ. त्यावर सून बोलली, हा इठुबा दे तुया ताकद, वाटतच परान जाईल, काय तरीच म्हाताऱ्याचं. मग अर्जुना खाली बघत उगाच बसला. लेकाला वाईट वाटले. बायकोवर डोळे वाटारून तो बापाला म्हणाला, जा तुझी इच्छा असेल तर जा, पण चालत जाऊ नगस, मोटारीनं जा. अर्जुनाने डोळे मिटवून मान हलवली. अरे मोटारीनं जाणं खरं नव्ह, आपण कुठं इतकं तालवर आहे वय. मोटारीचा पायका खर्ची घालणं खरं नव्ह. त्यावर कुणी काही बोलले नाही. सून बोलली नाही, लेकही बोलला नाही. लेक पोराच्या कानात कुर्र करून त्याला हसवू लागला. पोरगा खिदळून तंगड्या झाडू लागला तशी सूनही कौतुकाने त्याच्याकडे बघू लागली. मग अर्जुना अंगावरची चिरगुटे गोळा करून कोपऱ्यात सरकत बसला आणि बोलला, बघा माझ्या तर मनाला वाटतंय, तुमची मर्जी नसल तर राहिलं, बस तू बापडा गप. आणि कोपऱ्यात पाय आखडून बसलाही. मग लेकही कष्टी झाला. म्हातारपणी आपल्या बापाची इच्छा आपण पुरवली नाही तर त्याचा आत्मा हळहळेल म्हणून त्याला अवघड वाटले. तो बायकोला म्हणाला, अगं जाऊ दे त्याला, म्हातारपणी देवधर्माची सई लई होती, त्याचं मन आता परपंचात नाही, सारत्या काळात त्याला देवाला भेटू दे. नवऱ्याचा दुजोरा आला तशी तिला बोलणे प्राप्त झाले. जाईनात बापड, आणि मी कुठं नग म्हणती या. आणि आता म्हण देवळं बी आपल्या लोकांनी उघडलीत, थेट युट्यूबाच्या पायावर डोसकं ठेवता येतं या. बायकोचा दुजोरा मिळाला तसा लेक बापाच्या कानात ओरडला, जार तू आमची ना नाही, वारीच दिस हायत, कुणाची बी सोबत मिळन, वारकऱ्यांची ही रीग लागलेली असन वाटन. होय मामनजी, जा तुम्ही, आपला हतलं कैक जण देवदर्शन घेऊन बी आली म्हण. वय वय, तो तुका म्हार पाक आज जाऊन देवाच्या पायावर डोसकं ठेवून आला म्हणी. या गांधी बाबाच्या राज्यात इचाळ चांडाळ पार गेला. त्या पुण्यवान बापानं आम्हा लोकांनी देव दावला. पहिलं आम्हा लोकांची सावली दिकून कुणी अंगावर घेत नव्हतं. रस्त्यावर थुकायची बंदी होती, गळ्यात लोटकं बांधून त्यात थुकायचं. तो काळ पाक गेला. मार लोकांचा वनवास चुकला. वय चुकला. तुम्ही जा मामनजी, युट्यूबर राहायला बघून या. लेक आणि सून यांनी असे बोलताच अर्जुना हरखला. तुका महारावांनी आपल्यालाही देवाच्या पायावर डोकं ठेवायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला. लेकाच्या चांगुलपणामुळे गहिवरल्यागत झाले. मग त्याने नाटवंडाला आपल्यापाशी ओढून घेतले, त्याचे पटापटा मुके घेतले. आज्याच्या मिशांचे आणि वाढलेल्या दाढीचे केस ऋतू लागले तेव्हा नातू गाल चोळू लागला. मग म्हाताऱ्याच्या वारीला जाण्याची तयारी सुरू झाली. सुनेने सासऱ्याच्या अंगावरची धडूत सवळेच्या मातीने खळली. लेकाने बापाचा फाटका जोडा कुंभाराकडून शिवून आणला. सुनेने वडीच्या 8-10 जाड भाकरी केल्या. त्याच्यामध्ये मिरचू कांदा घालून शिदोरी बांधली. पाठीशी घोंगड्याची खोळ टाकून कमरेला धोतर गुंडाळून अर्जुना पंढरीला जाण्यास निघाला. लेकाने त्याला 4-8 आणे खर्चायला दिले. वरचेवर येतुर करीत तो घरातच घुटमळत होता. कितीही वाटले तरी मन ऐकत नव्हते. अर्जुनाचा पाय लवकर घरातून निघेना. मग धाकला नातू आला आणि धोत्राला लोंबकाळीत म्हणाला, आम्हाला डाळ चुरमुळ आणि बत्तासा आण बर का. म्हातारा म्हणला, वय आणि र माझ्या लेकरा. आणि पुन्हा लेक आणि सून यांना बोलला,
जातो मी. ह्याला नीट बघा, मी लगेच माघारी येतो. त्यावर सून बोलली, बरं निघा आता. उन्हाच्या आत जेवढी वाटचाल होईल तेवढी केलेली बरी. आणि अर्जुना निघाला, पाठीशी घोंगड्याची खोळ टाकून. काथ्याने बांधलेला जोडा उडीत गावाबाहेर पडला. लेक वेशीपर्यंत घालवत आला होता. त्याला म्हणाला, अरे तू फिरात माघारी, नको निघूस माय माग. सांभाळून जा. भाकरी लय वाळल्या, चावण्यासारख्या राहिल्या नाहीत, तर वाटेतनं काहीतरी घेऊन खा पोटाला. पैसे देऊ का अजून? नग नग, आहेत की माझ्या पाशी. मग लेक माघारी फिरला आणि म्हातारा चालू लागला. अर्जुना महार पंढरीच्या वाटेला लागला. कधी सडकेने तर कधी पाऊल वाटेने चालावे. थकल्यासारखे वाटल्यास एखादे झाड बघून त्याच्या सावलीखाली घटकीभर विसावा घ्यावा आणि पुन्हा वाट धरावी. वाट सरूनशी 4 गोष्टी करीत रस्ता तोडावा. रात्र झाली तर गाव गाठून धर्मशाळेत गबाळ टाकून भाकरी खावी, घोंगडे अंथरून त्यावर पडावे. पहाटे चांदणी उगवताच उठून पुन्हा चालावे. असे करीत करीत अर्जुना मजल दर मजल करत सकाळच्या प्रहरी पुण्यनगरीत पोहोचला. धन्य ही पंढरी. या पंढरीत आजवर किती संत आले, किती संत गेले, किती जणांचे पाय इथं लागले. तो योग्यांचा राजा ज्ञानदेव, तो त्याचा परात्पर गुरु निवृत्ती, तो सोपान ती मुक्ताबाई, तो भोळा नामा आणि त्यांची दासी जनी, देहूचा वेडा, तो आगर भेंडीचा माळी, तेर ढोकीचा कुंभार आणि तो चोखा महार. धन्य धन्य ही पंढरी. संत म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ह्या पंढरीत पोहोचताच अर्जुनाचा शिंग पार उतरला. चंद्रभागा दिसताच त्याने दोन्ही हात जोडले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांचा मेळा जमला होता. अपार भक्तगण जमला होता. बाया बापड्या, ऊच नीच, लहान थोर सारे चंद्रभागेच्या निर्मळ जळात वासनेची पातके प्रभावित होती. हरी हो म्हणून बुड्या घेत होती. हे दृश्य बघून अर्जुना कावरा बावरा झाला, गोंधळून गेला. वाळूत पाय रुतून उगाच हा सोळा बघत राहिला. मग एकाएकी त्याला वाटले, या गर्दीत घुसून आपणही पुढे व्हावे आणि या गंगेत बुडी घ्यावी, पावन व्हावे, निर्मळ व्हावे. आणि त्या भारात पाठीवरचे गबाळे सावरीत त्याने पाऊलही उचलले. धारेच्या रोखाने तो सनाट्याने निघाला. पण गर्दी लागताच कावरा बावरा झाला. चांगले चुंगले कपडे ल्यालेली मंडळी स्नान उरकून घाटाकडे परत जात होती. त्यांना धक्का लागेल या जाणीवेने अर्जुनाने आपल्या अंगाचा कुर्माप्रमाणे संकोच केला आणि तो एका बाजूला झाला. त्याच्या मनात आले की ह्या थोर मंडळींच्या मेळ्यात घुसून आपण कसे स्नान करावे. त्यांच्या अंगावर आपल्या अमंगळ अंगाचे पाणी पडेल आणि त्यांना विटाळ होईल. तेव्हा आपण इथे स्नान करू नये, पार खाली जावे. आणि गोपाळपुराकडच्या बाजूने तो खाली देखील गेला. अर्जुना महार पार खाली गेला. आपल्या अमंगळ अंगाचे पाणी आता कुणाच्या अंगावर जात नाही याची खात्री करून घेऊन त्याने गबाळे खाली ठेवले. अंगरखा काढला आणि शुद्ध लंगोटी लावून तो चंद्रभागेच्या जळात शिरला. अंगावर पाण्याचा स्पर्श होताच त्याचे अंग शहारले. हरगंगे भगीरथी. अर्जुना धारेत बसला. ओंजळीने पाणी उडवून त्याने आपली पाठ भिजवली, तोंड धुतले. त्या निर्मळ धारेने त्याने आपले अंग निर्मळ केले, स्वच्छ केले. म्हातारा अर्जुना महार अंतर्बाह्य निर्मळ झाला. मग अंग चोरून घेत घेत तो घाट चढला आणि महाद्वारापाशी आला. तिन्ही अंगाने दुकानांच्या रांगा लागलेल्या होत्या. अबीर गुलालाची दुकाने, पेढे बर्फीची दुकाने, भांड्यांची दुकाने. यातील काय घ्यावे आणि काय ठेवावे. देवासाठी साखर घ्यावी, कापूर घ्यावा,
कनवटीला खोसलेल्या पैशातून 4 पैसे काढून अर्जुनाने हे जिन्नस घेतले आणि तो महाद्वारापाशी आला. चोखा मेळ्याच्या समाधीपाशी एक पोरगा कपाळाला बुक्का फासून बसला होता. आला गेलेल्याला तो म्हणत होता, या हो महाराज, अहो चोखा मेळ्याची समाधी आहे, हरिजन देवस्थान आहे. रिवाजाप्रमाणे ही ललकारी त्याने अर्जुना पुढेही ठोकली. तेव्हा अर्जुना खाली वाकून त्याला बोलला, पोरा, अरे मला ठाव आहे, ह्यो चोखा मुंडग्याच्या कुसवाखाली घावला तवा नामदेव तत गेला. अपार माणसं खर्ची पडली होती, हाडांचा ह्यो खच होता. आता त्यातली चोखाची हाडं कशी वळकावी? मग नामानं एक एक हाडास उचलून कानाला लावलं आणि ज्या हाडातून हरी हरी असा सबूत येत होता ना, ती हाडं उचलून वाट्यात घेतली आणि त्यावर हतसमाधी बांधली. पोरगा हसला आणि म्हणला, हायला बाबा, तुम्हासनी ठाव आहे बर का. मग अर्जुनाने कापूर लावला, साखर ठेवली, डोसकं ठेवून तो चोखोबाच्या पाया पडला. एक तांबडा पैसा वळून त्याने त्या पोरा पुढे केला. तेव्हा तो म्हणाला, बाबा, हरिजनांना देवळात जाण्याची परवानगी आहे, तुम्ही जात देवदर्शन घ्या. अर्जुनाने मुखवटा फिरून मागे पाहिले. तेव्हा पायरीवरचा नामा प्रसन्न चेहऱ्याने बघत होता. गळ्यात माळा घेऊन बसला होता. विठोबाला, तू माझी पक्षिनी, मी तुझे अंडज म्हणून आळविणारा, घालिंग लोटांगण वंदीन चरण म्हणत राऊळात नाचणारा, न पढावे वेद नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध पाठ करा, अशी उच्चारवाने आरोळी ठोकणारा हा नामा. आणि डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी म्हणणारी ती भोळी जनी. धन्य धन्य. अर्जुनाने दोन्ही हात जोडले, साष्टांग नमस्कार घातला. तो सद्ददित झाला. मग नामदेवाची पायरी ओलांडून तो पुढे गेलाच नाही. सुंदर ते ध्यान त्याने पाहिलेच नाही. रंगशिळेवर उभा राहून तो नाचलाच नाही. गरुड खांबाला मिठी सुद्धा मारली नाही. तो म्हणाला, देवा, मी आत येणं खरं नव्ह. अरे मी म्हार, वंगाळ जातीचा, हे हाड पहिलंच बाटलेलं आहे, ते घेऊन मी तुझ्यापाशी कसं येऊ र? देवा, हे माझ्याच्याने होणार नाही. सरकारने आम्हा लोकांनी तुझ्याशी जाण्यास परवानगी दिली. जाणारे जातील, पण देवा, मी मातूर येणार नाही. मी माझी पायरी सोडणार नाही. अरे वाढ वडील वागत आलं तसंच मी वागन. देवा विठुराया, बाटलेला ध्येय घेऊन तुझ्या देवळात येऊ तरी कसं रे? देवा, आपली लायकी नाही बा. म्हाताऱ्या अर्जुनाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा पुसत पुसत तो बोलला, देवा, आता माझं भरत आलंय, मला कस नुसतं वाटतंय रे. ह्यावर पुन्हा तुझ्याकडे येणं माझ्याच्यानं होणार नाही. हे तुझं शेवटचं दर्शन. एवढे बोलून अर्जुना खाली पडला. बराच वेळ पडला. लोक म्हणू लागले, अरे म्हातारा मेला का काय? पण अर्जुना उठला, चिरगुटीत डोळे पुशीत वरचेवर माग बघत पेठेत गेला. पोरांसाठी त्याने चुरमुरे घेतली, सुनेसाठी कुंकू घेतलं आणि मग सावकाशुने तो परत फिरला आपल्या गावी येण्यासाठी. अर्जुना पुन्हा आपल्या खोपटात आला. पंढरीची वारी करून आला. म्हातारा सुखरूप परत घरी आला म्हणून लेक आनंदला. त्याची सून सासऱ्यानं आणलेलं कुंकू लाकडी करंड्यात भरू लागली. नातू बत्तासा खात होता, उघडे पोट, आणि त्याला ते चिकट हात पुसत होता. लेक विचारतोय, देवदर्शन घडलं का? आज जाऊन विठोबा बघितलास का? अर्जुना लेकाला सांगत होता, नाही रे लेकरा, मी महाद्वारात उभं राहूनच दर्शन घेतलं, आत गेलो नाही. माझं मनच झालं नाही. वाटलं
ह्यो बाटलेला धी घेऊन देवळात कसं जावं, आपली वहिवाट कशी मोडावी आणि आपली पायरी कशी सोडावी. अरे मी आत गेलोच नाही.